हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. आज आपण पुढचा मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब शिकणार आहे, विल हॅव टू. आता विल दिसल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल की दिस इज इंडिकेटिंग द फ्युचर. सो फ्युचर ऑब्लिगेशन साठी भविष्य काळामध्ये जे काही बंधनकारक गोष्टी आहेत त्या गोष्टी करत असताना परत नियम येणार आहेत, अटी येणार आहेत, कर्तव्य येणार आहेत. जे आपण हॅव टू, हॅज टू मध्ये, हॅड टू मध्ये बघितलेलं आहे तेच आपण कॅरी करणार आहे विल हॅव टू मध्ये. कारण हे फक्त फ्युचर मध्ये काय झालेलं आहे, शिफ्ट झालेलं आहे. अदरवाइज ऑल द युजेस सेमच असणार आहे. जर तुम्हाला विल हॅव टू यूज करायचं असेल तर ऑफकोर्स आपल्याला त्याच्यासोबत बेस फॉर्म यूज करायचा आहे, कारण तिथे टू आहे. आता मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब शिकत असताना आपण शेलचा वापर तर करत नाहीये. जसं आपण बेसिक मध्ये आणि इंटरमिडिएट मध्ये शेल ऑब्लिक विल असे दोन प्रकारचे हेल्पिंग वर्ब वापरले होते. पण जेव्हा आपण मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब मध्ये येणार आहे तेव्हा फक्त विल हा शब्द एकटाच येणार आहे. सो द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस विल हॅव टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट अँड ऑफकोर्स द टाइम. कारण हे फ्युचरचं आहे, आपले प्लॅनिंग असणार आहे, त्यामुळे टाइम यूज करावं लागणार आहे. सो करावं लागेल या अर्थाने भविष्य काळामध्ये आपल्याला काय करावं लागेल हे सांगण्यासाठी आपण विल हॅव टू या मॉडेल ऑब्जेक्ट वर्बचा वापर करतो. ऍट द टाइम ऑफ मेकिंग नेगेटिव्ह सेंटेन्स जस्ट आपल्याला इथं ऍड करायचं आहे नॉट, आणि करावं लागणार नाही असं यूज करायचंय. ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे तिथं विल, त्यामुळे परत काही हुडकण्यासाठी किंवा परत कोणता तरी नवीन हेल्पिंग वर्ब तिथे यूज करण्याची गरज नाही. अगेन व्हॉट आर द युजेस, फ्युचर ऑब्लिगेशन्स आहेत. काही ऑब्लिगेशन्स बंधनकारक जे आहेत ते पण सांगू शकता किंवा ज्याची सक्ती नाही ते सांगू शकता. अगेन त्याच्यामध्ये रूल्स येणार आहेत, कर्तव्य येणार आहेत आणि रिक्वायरमेंट्स काय असणार आहेत भविष्य काळामध्ये ते सांगण्यासाठी आपण विल हॅव टू चा वापर करतो. सम एक्झाम्पल्स, आय विल हॅव टू चेक इफ युअर शर्ट इज आयर्न ऑर नॉट. मला चेक करावं लागेल, मला तपासावं लागेल की तुझा शर्ट इस्त्री केला आहे का नाही. सुमा विल हॅव टू लर्न कोडिंग टिल धिस मंथ एंड. या मंथ एंड पर्यंत सुमाला कोडिंग शिकावं लागेल, बंधनकारक आहे. जर या मंथ एंड पर्यंत शिकली तरच तिला जॉब मिळेल किंवा जर ती जॉब मध्ये असेल तर तिला तिथे ठेवलं जाणार, अदरवाइज नो. सो देर इज अ डेडलाईन टिल मंथ एंड. रोशन विल हॅव टू सबमिट ऑल हिज डॉक्युमेंट्स ऑन मंडे. मंडे इज द डेडलाईन. अगेन मंडे पर्यंत रोशनला त्याचे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. They won't have to sell their car for money. Their father helped. त्यांना पैशासाठी त्यांची कार विकावी लागणार नाही, त्यांच्या पप्पांनी त्यांची मदत केली. आता बघा इथे आपण काय केलेलं आहे, won't यूज केलेला आहे. Either you can use will not or you can use won't. दोन्हीही एकच आहेत. शॉर्ट फॉर्म पाहिजे असेल तर won't चा वापर करू शकता, नाही मला पूर्णच नॉट पाहिजे असेल तर विल नॉट चा यूज करू शकता. जसं की दे विल नॉट हॅव टू सेल इज इक्वल टू दे वोंट हॅव टू सेल. दोन्ही सेमच आहे. देर इज नो गेट कीपर. वी वोंट हॅव टू शो अवर तिकीट्स. तिथं गेट कीपर नाहीये, आपल्याला तिकीट दाखवावी लागणार नाहीत. विल आय हॅव टू स्टे ऍट ऑफिस टू कम्प्लीट धिस टास्क टुमॉरो. उद्या हे टास्क कम्प्लीट करण्यासाठी मला ऑफिसमध्ये थांबावं लागणार आहे का, क्वेश्चन केलेला आहे. द वेदर इज नॉट गुड. वी विल हॅव टू कॅन्सल अवर टुडेज डिनर. आजचं जे वेदर आहे किंवा हवामान आहे ते चांगलं नाही, आपल्याला आजचं डिनर कॅन्सल करावा लागेल. राज वोंट हॅव टू अप्लाय फॉर अ जॉब अगेन. राजला परत जॉब साठी अप्लाय करावं लागणार नाही. ही गॉट परमनंट जॉब ऑफर लेटर दिस मॉर्निंग. आज सकाळीच त्याला परमनंट जॉब ऑफर मिळालेली आहे, त्यामुळे त्याला परत नवीन जॉब हुडकावं लागणार नाही. भविष्य काळामध्ये आपल्याला काय करावं लागेल किंवा काय करावं लागणार नाही हे सांगण्यासाठी आपण यूज करतो विल हॅव टू हे मॉडेल ऑब्जेक्ट वर्ब. अगेन सगळीकडे तुम्हाला बेस फॉर्म दिसेल, जसं की चेक, लर्न, सबमिट, सेल, शो, स्टे, कॅन्सल आणि अप्लाय फॉर. दीज आर द वर्ब जिथं आपण वापरलेला आहे टू च्या नंतर, विल हॅव टू च्या नंतर आपण फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे. जिथं जिथं गरजेचं वाटलं तिथे तुम्हाला टाइम दिसत असेल बघा, कारण टाइम हे कंपल्सरी यूज करावंच लागणार आहे ऍज इट इज अ फ्युचर. सो इझी आहेत आणि अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण दररोज बोलताना वापरतच असतो. ते फक्त तुम्हाला नोटीस करायचे आहेत.
आणि रिप्लेसमेंट करायची आहे मराठी टू इंग्लिश मध्ये. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.